नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज डेली एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचून जाईल. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागातील पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अमरावती विभागातील कनिष्ठ आरक्षक गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याआधी सुद्धा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात क्रमांक इथे मेन्शन केला आहे 10 ऑगस्ट 2024, म्हणजे मागच्या वर्षी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परंतु ही जाहिरात आता रद्द करून एक सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती जाहिरात काय आहे आणि कोणकोण त्यासाठी पात्र असणार आहे, सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही यासाठी आधी अर्ज केला असेल तरी सुद्धा तुम्हाला आता फ्रेशली नवीन अर्ज यासाठी करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 19 जून 2025 पासून म्हणजेच उद्यापासून अर्जाला सुरुवात होणार आहे आणि शेवटची जी तारीख असणार आहे त्यांनी खाली टाइम टेबल मेन्शन केले आहे, ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये मी दाखवतो. त्याचबरोबर ही ऑफिशियल वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर आता पदाबद्दल माहिती बघूया. कनिष्ठ आरक्षक या पदासाठी ही भरती असणार आहे. पगार जो असणार आहे तुम्हाला 25,500 ते 81,100 इतकी तुमची सॅलरी पर मंथ यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर अधिक तुम्हाला जे काही भत्ते असणार आहे ते सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. एकूण जी जागा असणार आहे 28 पदे यासाठी टोटल असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण इथे प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबरोबर जाहिरात थोडीशी ब्लर आहे. ही जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल करून देतो. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही जाहिरात डाउनलोड करा. जाहिरात एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता. आता आपण बघूया यासाठी पात्रता काय लागणार आहे. इथे बघा शैक्षणिक अर्हता मेन्शन केले. माध्यमिक शालांता उत्तीर्ण परीक्षा झाल्यानंतर म्हणजे तुमची 10वी झाल्यानंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून 2 वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा शासनाचा वेळोवेळी घोषित केलेल्या इतर कोणतेही समतुल्य आहारता धारण केलेली असावी. समतुल्य शैक्षणिक आहारता संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण सूचनांनुसार नमूद केलेली आहे. ही असे शैक्षणिक आहारता त्यांनी इथे मेन्शन केली आहे. त्याचबरोबर इथे तांत्रिक आहारता सुद्धा मेन्शन केली आहे. ही सविस्तर शैक्षणिक आहारता तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा बघा. आता वयोमर्यादा तुमची कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्ष इतकी वयोमर्यादा यामध्ये राहणार आहे. ही वयोमर्यादा ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे, मागासवर्गीयांसाठी, त्याचबरोबर खेळाडूंसाठी, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी, त्या सर्व उमेदवारांसाठी 5 वर्षाची सूट यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी, त्याचबरोबर भूकंपग्रस्तांसाठी इथे 45 वर्षांची वयोमर्यादा इथे राहणार आहे. त्याचबरोबर अर्जासाठी फीज किती असणार आहे. मित्रांनो, अर्जाची जी काही फी असणार आहे ते इथे मेन्शन केले आहे. राखीव खुल्या प्रवर्गासाठी अर्जाची जी काही फी असणार आहे 1000 रुपये असणार आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये अर्जाची फी यामध्ये राहणार आहे. अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. इथे बघा अर्जाची सुरुवात उद्यापासून 19 जून पासून होणार आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 27 जुलै 2025 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर इथे ही ऑफिशियल वेबसाईट मेन्शन केली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.